नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट होणारे तांदळाचे घावन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. घावन करण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी रेशनच्या तांदूळाचं पीठ वापरते आहे. साधारण 1 किलोच्या प्रमाणात रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून गिरणीतनं बारीक असे दळून आणलेले आहेत. इथे आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर 1 वाटी पाणी घेतोय पीठ भिजवण्यासाठी. बिलकुलही गुठळ्या न ठेवता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे रेशनच्या तांदूळाचं पीठ आहे, त्यामुळे हे पीठ अजिबात चिकट होत नाही. आपल्याला घावन करण्यासाठी अशाच पद्धतीच्या तांदूळाचं पीठ हवं आहे की जे चिकट होणार नाही. आपण अगोदर 1 वाटी पाणी वापरलं होतं आणि त्यानंतर पुन्हा 1 वाटी पाणी वापरतोय. पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्या अनुभवाने मी सांगते की रेशनच्या तांदूळाचं घावन खूप छान होतं. घावनासाठी पीठ थोडंसं पातळच असतं, खूप घट्ट असं नसतं. तुम्ही पाहू शकता इथे हे पीठ किती पातळ असं आहे. आपण हे पीठ पळीवर असं मागच्या साईडने घेतल्यानंतर अशी लाईन पडत असेल तर समजायचं आपलं हे पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे. 1 वाटी पिठासाठी आपण 2 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे. हे योग्य प्रमाण आहे घावनासाठी. इथे या घावनाचं पीठ रेडी झालेलं आहे. पण हे घावन अजून चटपटीत करण्यासाठी यात आपण एक छोटंसं वाटण करून टाकू. वाटणासाठी 5-6 हिरव्या मिरच्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर. गरज पडली तरच थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे. इथे वाटण तयार झालेलं आहे. आपण आता हे वाटण घावनाच्या पिठामध्ये ॲड करू. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. पुन्हा एकदा हे घावनाचं पीठ चांगलं मिक्स करून घेऊ. इथे सगळे जिन्नस चांगले एकजीव झालेले आहेत. आपण आता घावन करायला घेऊ. घावन करण्यासाठी तवा चांगला तापलेला हवा. इथे हा तवा व्यवस्थित असा तापलेला आहे. आपण आता यात एक एक करून घावन बनवून घेऊ. घावन बनवण्यासाठी प्रत्येक वेळी पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे. घावन करताना नेहमी घावनाचं पीठ बाहेरून आत टाकायचं आहे. या पद्धतीने घावन टाकल्यानंतर साधारण 30 सेकंदांनी त्याच्यावर छान तेल सोडून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता घावनाला जाळी किती छान आली आहे. साधारण 1 मिनिटानंतर आपल्याला हे घावन उलटवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि जाळीदार असं हे घावन तयार झालेलं आहे. इथे दोन्ही बाजूने घावन मस्त असं भाजलं गेलेलं आहे. आपण आता हे घावन एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या पिठाचे घावन तयार करून घेऊ. आपण हे घावन करताना यात हिरव्या मिरचीचं वाटण वापरलं आहे. त्यामुळे आपण हे घावन कुठली चटणी व्यतिरिक्त नुसतंही खाऊ शकतो किंवा सॉसबरोबरही खाऊ शकतो. रेडी झाले मस्त झटपट असे तांदळाचे घावन. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.